हुंदाचा पराभव केल्यानंतर नाहुष आणि अशोक सुंदरी पहिल्यांदा एकमेकांना भेटले. त्यांच्या नजरा मिळताच त्यांना समजले की त्यांचे नाते केवळ एका भविष्यवाणीचे बंधन नव्हते, तर ते दोन आत्म्यांचे खोलवरचे मिलन होते. नियतीने त्यांना एकत्र आणले होते, पण त्यांनी ते शौर्याने आणि प्रेमाने मिळवले होते. त्यांचा विवाह सोहळा म्हणजे स्वर्ग आणि पृथ्वीचे मिलन होते. चंद्रवंशाचा पराक्रम आणि शिवाच्या वंशाची दिव्यता एकत्र आली. संपूर्ण ब्रह्मांड या पवित्र नात्याचे साक्षीदार बनले. नाहुष आणि अशोक सुंदरी यांनी एकत्र एका नवीन युगाची सुरुवात केली. राजा बनल्यानंतर नाहुषाने आपल्या राज्यात सुवर्ण युग आणले. त्याच्या न्यायाने आणि अशोक सुंदरीच्या करुणेने प्रजा सुखी होती. पण यशाच्या शिखरावर असताना आचार्य वक्रांचे शब्द त्याच्या मनात घुमत होते. अंतिम सत्ता. त्याच काळात देवराज इंद्राने वृत्रासूर नावाच्या एका ब्रह्मराक्षसाचा वध केला. ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी इंद्र तपश्चर्येसाठी निघून गेला. देवलोकाचे सिंहासन रिकामे झाले. स्वर्गाचे सिंहासन रिकामे होते. आता आपला राजा कोण होणार? एक देव दुसऱ्याला काळजीत स्वरात म्हणाला. सर्व देव चिंतेत पडले. देवलोकात अराजकता पसरली. देवांनी बृहस्पतींच्या सल्ल्याने पृथ्वीवरील सर्वात पुण्यवान आणि सामर्थ्यवान राजा नाहुषाला इंद्रपद स्वीकारण्याची विनंती केली. आचार्य वक्रांनी या संधीचे सोने करण्यासाठी नाहुषाला प्रोत्साहित केले. राजा नाहुषने अशोक सुंदरीचा व मुलाचा निरोप घेतला. काळजी करू नका, मी लवकरच परत येईन, तो म्हणाला. त्याचे कुटुंब दुःखी होते, पण त्यांना त्याचा अभिमानही वाटत होता. अशोक सुंदरीने त्याला काही राजकीय षडयंत्र असू शकते यासाठी सावध केले. नहुष देवलोकात पोहोचला आणि त्याचा भव्य राज्याभिषेक झाला. पृथ्वीचा राजा आता देवांचा राजा झाला होता. नहुषने स्वर्गाचे राज्य खूप चांगल्या प्रकारे चालवले. तो देवांच्या समस्या सोडवायचा आणि सर्वांशी न्यायाने वागायचा. सर्व देव त्याच्यावर खूप खुश होते. राजा नहुष तर इंद्रापेक्षाही चांगला राजा आहे, ते एकमेकांना म्हणू लागले. He leads us with grace and strength. I shall mend what is broken and judge all by equal measure. Justice will prevail. पण दोघे जण मात्र खुश नव्हते. देवांचे गुरु बृहस्पती आणि इंद्राची पत्नी शची, त्यांना नहुषची वाढती लोकप्रियता आवडत नव्हती. शची आणि बृहस्पती एकांतात भेटले. नहुष एक चांगला राजा आहे, पण हे सिंहासन फक्त इंद्राचे आहे, शची म्हणाली. तू बरोबर बोलत आहेस, बृहस्पती म्हणाले. आपल्याला इंद्राला परत आणण्यासाठी नहुषला पदावरून दूर करावे लागेल. त्यांनी एक गुप्त आणि वाईट योजना आखली. बृहस्पती नहुष जवळ गेले आणि म्हणाले, महाराज, स्वर्गाचा खरा राजा होण्यासाठी तुम्हाला एक राणी हवी. तुम्ही शचीला पत्नी होण्यासाठी विचारा. ही स्वर्गाची रीत आहे. ते नहुषला फसवत होते. नहुषला हे ऐकून धक्काच बसला. पण शची तर इंद्राची पत्नी आहे. मी असे कसे करू शकेन? हे चुकीचे आहे, तो म्हणाला. पण शची तर इंद्राची पत्नी आहे. मी असे कसे करू शकेन? हे चुकीचे आहे. नाही महाराज, तुम्ही समजून घेत नाहीये. स्वर्गाच्या भल्यासाठी हे आवश्यक आहे. हे तुमचे कर्तव्य आहे. बृहस्पती खोटे बोलले. बिचारा नहुषचा त्यांच्यावर विश्वास बसला. म्हणून नहुषने मोठ्या आदराने शचीला विचारले, शची, तू माझी पत्नी होशील का?
होय, मी आपली पत्नी होईन. वा. जर तुम्ही सप्तर्षींना तुमची पालखी उचलायला लावली आणि माझ्याकडे आलात तरच मी विचार करेन. ठीक आहे. तिला माहीत होते की ही एक चुकीची आणि अशक्य मागणी आहे. नहुषला वाटले की ऋषींचा अपमान करणे चुकीचे आहे. पण बृहस्पती पुन्हा म्हणाले, चिंता करू नका. स्वर्गाच्या राजाची सेवा करणे हे ऋषी आपले भाग्य समजतील. नहुषने ऋषींना पालखी उचलण्यास सांगितले. माझी पालखी उचला आणि शचीकडे घेऊन चला. ऋषी हळूहळू आणि शांतपणे चालत होते. नहुषला शचीकडे पोहोचायला उशीर होत होता. तेव्हा बृहस्पती पालखीच्या बाजूने चालत आले आणि नहुषला म्हणाले, ते खूप हळू चालत आहेत. त्यांना सर्प सर्प म्हणा, म्हणजे लवकर चाला. गुरुवर विश्वास ठेवून नहुष ओरडला, सर्प सर्प. त्याच क्षणी पालखी डगमगली आणि नहुषचा तोल गेला. त्याचा पाय चुकून अगस्त्य ऋषींना लागला. ती लाथ नव्हती, ती एक चूक होती. सर्प हा शब्द ऐकून आणि पायाचा स्पर्श झाल्यामुळे अगस्त्य ऋषींना वाटले की नहुष गर्विष्ठ झाला आहे आणि त्यांचा अपमान करत आहे. ते खूप रागावले. तू आम्हाला सर्प म्हणालास, आमच्या शापाने आता तूच सर्प होशील. तू आमचा अपमान केला. तू सर्प म्हणालास तर तू आता सर्प होशील. गुरुची आज्ञा मानणाऱ्या नहुषला आपली बाजू मांडायची संधीच मिळाली नाही.